ईश्वर आणि महाराज दोघेही तुझ्यासाठी एक आहेत, म्हणून त्या दोघांच्याही इमानावर शंका घेणं पाप आहे, पाप. जर महाराज तुझ्यावर ओरडले तर नक्कीच या मागे तुझंच काहीतरी भलं आहे बघ. पर पंडित बस मंगेश. महाराजांचं मन अशांत असेल म्हणूनच तुला असं रागात बोलले असणार, विसरून जा. असंच काही झालं असेल म्हणूनच तर महाराज काही दिवसांसाठी एकांतवासात आहेत. यो रामजी कुठे जाते? काय रामजी? थांब, इथंच थांब. काय रामजी, अजूनही काम शोधतोय का? हं? मी तुला आधीच सांगितलं होतं, आज परत सांगतोय की तुला काम मिळणार नाही. साताऱ्यात तर नाहीच नाही. हा, तू ना सातारा सोडून निघून जा. नंतर होऊ शकतं की साताऱ्याच्या बाहेर तुला एखादी लहानसा नोकरी मिळून जाईल. ऐकून घे रामजी. अरे पण गोम तर इथेच आहे ना. तू आपल्या कुटुंबाचं भरण पोषण तर करू शकत नाहीये, पण पाहुणे आणि गैरसमज नक्कीच बाळगतो. आता ती राणी आणि तिचा नवरा, त्यांचे पोट कोण भरेल? तू की तुझा मोठा पोरगा बाळा? पंडितजी, तुम्हासनी बाळाची स्थिती ठाव नाही काय? झुंझुन झुंझुन झुन झुंझुन झुंझुन झुन असा बाजा वाजवणार नाही. यो काय कोणाचं पोट भरणार नाही. आणि तसं भाई रामजी, तुला तर ठावच असेल ना, या बाळाचं प्रकरण या राणी संघ सुरू होतं. तुम्ही कधी कधी चांगला विचार बी करून बघत जा. आता तू आमासनी शिकवशील वय? अरे सौत्याच्या मुलासनी सांभाळू शकत नाही आणि तू आमासनी शिकवणार वय? पंडितजी चला, शेठजी चला. आणि तू ना झुन 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 असा बाजा वाजवत राहा. झुन 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 वाजवत राहा बाजा. रामजी काका, कुठेच काम मिळत नाहीये. रामजी, माझं तर हे म्हणणं आहे की हे काम बिम शोधणं आता बंद करूया आणि तेच काम करूया जे गोपाळ आपल्या समध्यांकडनं करून घ्यायचा प्रयत्न करत होता. कोणतं काम? त्यांच्या कारस्थानाला संधी बनवूया आणि चांगल्या प्रकारे व्यवसाय करूया. डोक्यामध्ये काय आहे? जसं की तुला बी माहित आहे आणि मानतोच बी की कोणतं बी काम छोटं किंवा मोठं नसतं. म्हणून आपण चप्पल जोडे बनवायचा व्यवसाय करूया. आधी आपण स्वतः चप्पल जोडे बनवूया, नंतर आपल्या समाजाच्या काही लोकांना जोडूया. जेव्हा व्यवसाय चांगला होईल तेव्हा आपण आजूबाजूच्या गावामध्ये चप्पल जोडे विकूया, मग लांब लांबच्या गावात जाऊन विकूया. नंतर जेव्हा व्यवसाय वाढेल तेव्हा शहरात जाऊन विकू शकतो. आणि जेव्हा आपला व्यवसाय अजून चांगला होईल तेव्हा आपल्या देशामध्ये समधे लोक आपण बनवलेले चप्पल घालतील. याबद्दल तुमचा काय विचार आहे रामजी काका? विचार तर चांगला आहे, आणि हे काम तर आपण पिढ्यानपिढ्या करत आलो आहोत. पण मला असं वाटतं की आपण लोकांनी आपल्याला लई तोकड्या कामापर्यंतच बांधून ठेवलं आहे. काहीतरी नवीन काम शिकायला पाहिजे, करायला पाहिजे, जेणेकरून समाजातल्या प्रत्येक क्षेत्रात आपल्या कामाची, आपल्या कौशल्याचा आदर लोक करतील. मग ते शिकण्या सवरण्याचं काम का असेना, मग ते सैन्यात नोकरी का असेना, मग ते पोलिसात नोकरी का असेना, किंवा मग रेल्वे विभागात का नोकरी असेना. आपली लोक प्रत्येक ठिकाणी जाणार, प्रत्येक ठिकाणी काम करणार, प्रत्येक ठिकाणी आपलं कौशल्य दाखवणार. आपण प्रत्येक विभागात जाऊ बाबा आणि समधी काम करू. बाबा, आपण आपली परंपरागत कामं सोडून जेव्हा दुसरी कामं करण्याचा प्रयत्न करू ना, तेव्हा लोक आपल्यासनी थांबवतील.
जसं आज थांबवतायत आणि अशा कठीण परिस्थितीत आपली परंपरागत कामच आपल्या कामी येतील, जे आपण लय वर्षापासून करत आलोय. आणि आपल्या कामाची आपल्यासनी कसली लाज. बाबा, आपण जोडे बनवतो आणि लोकांच्या पायाने दगडांपासून आणि इशारी काट्यांपासून वाचवतो. हे काही साधं काम नाही आहे. आणि बाबा, ज्या कामानं दुसऱ्यांनी सुख मिळतं ते समद्यात महान काम आहे. वय बाबा, मी आधीच सांगत होतो मी चहाचं दुकान सुरू करन म्हणून, पण आता मी जोडे चप्पलचं दुकान सुरू करणार. आणि जो पण जोडे चप्पल विकत घेऊन पैसे नाही देणार त्याला मी असं असं करून डोकं फोडीन. ठीक आहे, या विषयावर आपण आरामात बोलूया. चला घरी चला. चला चल बाळा. आत्या, मी विचार करत होते की एखादं काम शोधू. नवरा बायको मिळून कमावू तर बरं होईल. खूप सारी स्वप्न आहेत, हौस आहेत जी पूर्ण करायची आहे. मिळून मेहनत करू तर हळूहळू सगळं पूर्ण होईल. बरोबर बोलतीस. बर मग करणार काय? मी काहीही करीन. आत्या, हा, मी कार्यक्रमासाठी जातो. सांभाळून जा र. वय. बाळा, तुमच्याकडे मुली बाजा वाजवू शकतात का? मुली कुठे बाजा वाजवतात? आम्ही तर आजपर्यंत नाही पाहिलं. बाय, बाजा तर पुरुषच वाजवतात की. पण आत्या, प्रयत्न करायला काय हरकत आहे? बोल ना बाळा, तुमच्याकडे मुली बाजा वाजवू शकतात का? वय म्हणजे जर पोरी शिक्षण घेऊ शकतात तर बाजा का नाही वाजवू शकणार? तर मग ठीक आहे, मीही तुझ्या सोबत येते. मीही बाजा वाजवणार. तू तू अशी कशी येऊ शकतेस? मी आता कार्यक्रमासाठी जातोय आणि तुला बाजा वाजवायला थोडी येतं. तर मग तू मला घरी शिकव. जेव्हा मी शिकणार तेव्हा मी येईन तुझ्यासोबत. वय मला आता उशीर होत आहे, मी जातो. बाळा शिकवल तुला. अरे, तुम्ही कुठे गेला होता? मी ना बाजारात गेले होते, म्हटलं थोडी भाजी घेऊन जावी. पर तुम्ही कशा पायी गेलात? मी आणली असती की सांच्याला. मी आणली तर कुठे बिघडलं? हे सुद्धा माझंच कुटुंब आहे ना. मी भाजी आत ठेवून आले. हा, अरे तुम्ही राहू द्या, बसा इथं. तुळसा, जा बाळा, भाजी आत घेऊन जा. वाईट वाटणार नसेल तर एक विचारू. आम्ही समजे विचार करत होतो की आपण गोपाळच्या समोर त्याच्या लहानपणीची अशी एक घटना सादर करूया ज्यामुळे त्याला काहीतरी आठवल कदाचित. वय, आत्या बरोबर बोलते. आई सांगायची की त्यांच्या माहेरी एक माणूस होता, तो समजा विसरला होता. आणि मग त्यांच्या आयुष्यातली घटना त्यांच्या कुटुंबातलीच लोक पुण्यांदा उभी करत होती. आणि एक दिवस त्यांना समजा आठवलं. हा, हो ठीक आहे, असंच काहीतरी करता येईल. मावशी, गोपाळच्या लहानपणीच्या गोष्टी आणि आठवणी सांगा ना. माझ्या गोपाळच्या गोष्टी? हा, सांगते ना. एक घटना आहे जी मी कधीच विसरणार नाही. एक दिवस माझा गोपाळ खेळून घरी आला तेव्हा त्याने पाहिलं की घरी कुणीच नाहीये. तो घाबरला. मला संपूर्ण घरात शोधलं त्याने. बराच वेळ त्याने घरात शोधलं खरं, पण त्याला कुणीच सापडलं नाही. मग तो स्वतःच एका कोपऱ्यात जाऊन लपला. मग मी आले, मी पाहिलं तर गोपाळ घरी नव्हता. मग मी खूप घाबरले. मी त्याला शोधायला घरातनं बाहेर पडणार होते तर तो अचानक माझ्या जवळ येऊन उभा राहिला आणि म्हणाला, जेव्हा मी घरी आलो तेव्हा तू नव्हतीस. म्हणून मी घाबरलो. आणि आता तू घरी आलीस तर मी नाही सापडलो म्हणून तू घाबरलीस. मग झाला ना हिशोब बरोबर. मी विचारलं,
कसला हिशोब बरोबर? तर म्हणाला, हेच की ग आई, की तू माझ्याशिवाय आणि मी तुझ्याशिवाय, आपण दोघं एकमेकांशिवाय नाही राहू शकत. आणि आज माझा तोच गोपाळ जेव्हा थोडासा मोठा झाला तर मला सोडून कुणास ठाऊक कुठे निघून गेला. आज मला इतक्या वर्षांनी भेटतोय, पण तो मला ओळखतही नाही. तुम्ही रडू नका, समजा नीट होईल. उद्या परत त्या बागेत मी आंबे तोडायला जाईन. चल आत्याला सांगूया. आत्या, जेव्हा हा अगदी लहान होता तेव्हा याचे बाबा घर सोडून निघून गेले. का गेले मला नाही माहित. त्यांना जरा सुद्धा काळजी नाही वाटली की मी आणि गोपाळ त्यांच्याशिवाय कसे राहू. आम्ही दोघंही बरेच दिवस त्यांच्यासाठी रडलो, तडफडलो, पण ते काही घरी आले नाहीत परत. काही माणसं म्हणाली की ते साधू झाले आहेत आणि काही माणसं म्हणाली की त्यांनी दुसऱ्या बाई बरोबर. बस आता त्याच समध्या गोष्टी आठवून कशा पायी दुःखी होत आहे. जवळ जाणाऱ्याने तुमच्याबद्दल नाही विचार केला, मग तुम्ही तो काय विचार करून रडताय? आत्या, हा काय झालं? आत्या, गोपाल आणि बाकीचे लोक येत आहेत. आम्ही सगळे लपतो, जसं त्याच्या बालपणी त्याच्यासोबत झालं होतं. आणि मग बघूया आपण नाही दिसलो की तो काय करतो. पटकन चला, आपण तिथे लपूया. वय चला चला लवकर, चला लवकर चला लपूया. सगळे कुठे गेले? हा, आत असणार. भाऊ आधी या इकडे या. पहा, मी गोड गोड आंबे घेऊन आलोय. कोणीच नाहीये. ज्याला खायचे त्यांनी खा. बरोबर केलं तुम्ही समद्यांनी. तुम्ही चौघं इथेच राहा. सगळी लोक कुठे गेली असतील? कुठे असतील? तिथेच असतील. इथे नसणार, तिथे असतील. एक काम करतो, मी पण आज जाऊन लपून बसतो. ते लोक येतील आणि मग मला शोधतील आणि मग काळजी वाटेल. मग खूप मज्जा येईल. लपतो मी. गोपाळची आई, तुम्ही जावा आतमध्ये. जा बघा, जा. गोपाळ, गोपाळ बाळा,
कुठे आहेस बाळा? गोपाळ, आतापर्यंत खेळून यायला हवा होता. आज कुणास ठाऊक कुठे राहिला. बहुतेक मला बाहेर बघावं लागेल. आता घरी आला ना की मी बघतेच त्याच्याकडे. गोपाळची स्मरणशक्ती परत आली तर बरं होईल. अन त्यानं आपल्या आईसने ओळखलं पाहिजे. बरोबर झाला. हिशोब बरोबर झाला. काय बरोबर झाला बाळा? हिशोब बरोबर झाला. बोल ना, काय बरोबर झालं? गोपाळ, बाळा सांग, काय बरोबर झालं? गोपाळ सांग ना काय झालं? गोपाळ, काय झालं? सांग की. तुझा उद्देश तर हा असायला पाहिजे की जे लोक भीमरावाला मानतात ते सगळेच्या सगळे त्या भीमरावाला सोडून गेले पाहिजेत आणि मग तो भीम राहिला पाहिजे फक्त एकटाच. सांग गोपाळ काय झालंय? हा गोपाळ, सांग की काय झालं? काय बरोबर झालं? गोपाळ, बाळा सांग, काय बरोबर झालं? गोपाळ, सांग गोपाळ काय झालं? काय बरोबर काय झालं? झालं? गोपाळ सांग ना काय झालं? काय झालं? सांग गोपाळ गोपाळ सांग ना काय काय झालं? झालं? हा काय गोपाळ, बरोबर झालं? सांग की सांग काय गोपाळ, झालं? काय झालं? काय बरोबर झालं? काय बरोबर झालं? सांग की काय काय झालं? झालं? सांग ना काय काय बरोबर झालं? तू माझा मुलगा आहेस. मी तुझी आई आहे. मी तुझी आई आहे बाळा. माझा गोपाळ आहेस तू. आई